रमाबाई, हे काय झाले? काही नाही, पडताळावर पातेले होते ना, त्याचा काठ लागला गडबडीत. फार खोल जखम नाही ना? नाही, हळदीने भागेल. बरोबर. तुम्हास आमच्यापेक्षा जास्त ठाऊक. तुम्ही तर मोठा वैद्य आहात. अशी चेष्टा झाली तर मी बोलायचीच नाही उद्यापासून. उत्तम. नाहीतरी तुमची सारखी गडबड चालू असते. उगाच आमच्या कामात व्यत्यय येतो. अगं बाई, खरेच? आणखी चेष्टा केली तर उद्याऐवजी आजपासूनच तोंडास कुलूप लागेल. बाळ्याचे सरबत आणते. हा, थांबा रमाबाई. अहो, घाबरू नका. शांतपणे उभ्या राहा. आम्हास तुमच्याशी काही बोलावयाचे आहे. आमचे सगुणाबाई देवांशी बोलणे झाले. त्यांनी आम्हाला सांगितले की तुमचा 5वी इयत्तेपर्यंतचा अभ्यास पूर्ण झाला आणि अतिशय चांगली प्रगती आहे. रमाबाई, ऐकून फार बरे वाटले. घरातील बायका सतत टोचून बोलत असत, तुम्हास अभ्यास करू देत नसत, तरीही तुम्ही जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही. आम्हास तुमच्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नव्हता, तरीही तुम्ही कधीच तक्रार केली नाही. रमाबाई, च्या पत्नी शोभता तुम्ही.